नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्याकरण कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत भाषा अभ्यास बोर्ड 10वी परीक्षा प्रश्न क्रमांक 4 समास हे प्रकरण। सम अधिक आस या संस्कृत धातूपासून समास हा शब्द बनला। याचा अर्थ एकत्र करणे। शब्दाच्या एकत्रीकरणाने जो एक शब्द जोडला जातो किंवा तयार होतो त्यालाच आपण सामासिक शब्द असं म्हणतो। आणि त्याचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी जेव्हा आपण त्या शब्दाची फोड करतो त्या शब्दाला त्या विग्रहाला आपण विग्रह असं म्हणतो। मराठी भाषेमध्ये समासाचे एकूण मुख्य 4 प्रकार पडतात। त्यामध्ये अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास असे एकूण समासांचे प्रमुख 4 प्रकार आहेत। यांपैकी इयत्ता 10वी मध्ये कर्मधारय समास हा आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत। जेव्हा ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद विशेषण असून दुसरे पद हे नाम असते त्याला आपण कर्मधारय समास असं म्हणतो। कर्मधारय समास यामध्ये कधी कधी दोन्ही पद ही प्रथमा विभक्तीत येतात, जसं की महादेव महान असा देव, घनश्याम घणासारखा श्याम कर्मधारय समास, अमृतवाणी अमृतासारखी वाणी कर्मधारय समास, इच्छाशक्ती इच्छारूपी शक्ती कर्मधारय समास, गुणीजन गुणी असे जन कर्मधारय समास, चिरस्थायी चिर म्हणजेच दीर्घकाळ असणारे स्थायी असणारे, चिरकाल स्थायी म्हणजे कर्मधारय समास, जीवनवृक्ष जीवनरूपी वृक्ष, तपोधन तप हेच धन कर्मधारय समास, दीर्घकाळ दीर्घ असा काळ कर्मधारय समास, दुष्काळ दु म्हणजेच वाईट असा काळ कर्मधारय समास, प्राणवायू प्राणरूपी वायू कर्मधारय समास, बहुजन बहु असे जन कर्मधारय समास, भवसागर भवरूपी सागर कर्मधारय समास, भारत माता भारत हीच माता कर्मधारय समास, महर्षी महान असे ऋषी कर्मधारय समास, महाकाव्य महान असे काव्य कर्मधारय समास, महात्मा महान असा आत्मा कर्मधारय समास, महादेव महान असा देव कर्मधारय समास, महापंडित महान असा पंडित कर्मधारय समास, महापूर महान असा पूर कर्मधारय समास, महायुद्ध महान असे युद्ध कर्मधारय समास, महाराज महान असा राजा कर्मधारय समास, महाराष्ट्र महान असे राष्ट्र कर्मधारय समास, महोत्सव महान असा उत्सव कर्मधारय समास, मातृभूमी भूमी हीच माता कर्मधारय समास, राजश्री ऋषी सारखा राजा कर्मधारय समास, सन्मान सत असा मान कर्मधारय समास, सुदैव चांगले असे दैव कर्मधारय समास, सुसंवाद सु असा संवाद कर्मधारय समास, सुस्थिर सु चांगले असे स्थिर कर्मधारय समास, ज्ञानामृत ज्ञानरूपी अमृत कर्मधारय समास। तर मुलांनो, यामध्ये आपल्याला असं समजून येतं की नेहमी उपमान आणि उत्तरपद हे रूपक उभयपद ज्यामध्ये असतं, म्हणजे जिथं असे सारखे हेच असे शब्द वापरले जातात या समासाच्या प्रकाराला आपण कर्मधारय समास असे म्हणतो।